कुणाला भीती नाही वाटली पाहिजे, पण तशी परिस्थिती आज मान खटावच्या लोकांच्या मध्ये आहे. आणि त्यामुळे मान खटावच्या जनतेनं उलट हा सगळा जो काय राजकारणाचा फसवण्याचा बाजार आहे सगळ्या प्रकारचा, किंवा पैशाचं राजकारण असेल, म्हणजे लोकांच्यात आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा लोक सांगतात की ही म्हणजे कोण म्हणतंय बाबा आमच्याकडे 100 कोटी आहेत मी घालवणार आहे, कोण म्हणतंय 1000-2000 कोटी आहेत, कोण म्हणतंय आमच्याकडे काय चिचुक्याची पोती आहेत का. परंतु ही सगळी ह्यांची पापाची कमाई, ही सगळी नेते मंडळी राजकीय व्यवस्थेतली प्रचंड श्रीमंत झालीत, परंतु इथली जनता मात्र गरीब आहे, जनता भिकेला लावलेली आहे. त्यामुळे खरं तर ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनता श्रीमंत झाली पाहिजे, तसा राजा असायला पाहिजे, पण इथं उलटी प्रक्रिया आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो पैशाचा मटणाचा ह्याचा कुठला जो काय सगळा जो ह्यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडाला पूर्णपणे फटा देऊन इथली सामान्य जनता, इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी संधी देईल आणि तो आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवतील. आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत. मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जे बघताय हे 3 मानदेशी युवक आहेत. त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला होता, तो म्हणजे लोकसंवाद. आणि ते जनतेसोबत जाऊन जनतेचा काय जाहीरनामा पाहिजे या हे प्रत्यक्ष फिरलेले आहेत मतदारसंघात. त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधूया. सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत. काय सांगचाल ही लोकसंवाद जी कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ती कशी पुढे आली आणि कशी सुचली कशी प्रथम तुम्हाला? नमस्कार, मी महेश करजे, मी कृषी पदवीधर आहे. गेले अनेक वर्ष मी शेतीत, मातीत आणि इतरही क्षेत्रात काम करतोय. हे माझे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद ओंबासी, ते वैद्यकीय क्षेत्रात काम करतात आणि वंचितांच्या उत्थानासाठी ते काम करतायत. माझे दुसरे सहकारी बाळराजे विरकर, हे गेली अनेक वर्ष समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत. आम्ही तिघांनी मिळून मान खटाव 2024 लोकसंवाद हे अभियान आम्ही सुरू केलं. गेली 78 वर्ष स्वातंत्र्यापासून मान खटावच्या निवडणुका ह्या फक्त पाण्याच्या प्रश्नावरती होत आहेत आणि त्यामुळं इतर सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न बाजूला राहून विकासाच्या प्रक्रियेत फक्त पाणी हा एकच घटक महत्वाचा आहे का आणि त्याच्यावरती फोकस करून इथल्या निवडणुका लढवल्या जात आहेत. परंतु विकासाच्या प्रक्रियेमध्ये इतर घटक सुद्धा महत्वाचे आहेत आणि ते घटक सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे, त्या घटकांचा विकास होणं गरजेचं आहे. या विचारातून आम्ही लोकसंवाद हे अभियान राबवलं आणि या लोकसंवाद अभियानातून आम्ही गेली 6 महिन्यापासून खरं तर यामध्ये काम करतोय. पण मागील महिन्यापासून आम्ही हा जाहीरपणे लोकसंवाद हा कार्यक्रम करून लोकांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलून मान खटावच्या विकासाचा अजेंडा कसा असायला पाहिजे याच्यावरती आम्ही लोकांशी विनिमय केलंय. आणि हा अनुभव अतिशय चांगला होता की लोकांकडे विकासाच्या दृष्टीने बघण्याचे अनेक पर्याय आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या मार्गाने इथला विकास होऊ शकतो. याच्यासाठी लोक सुद्धा खूप जागरूक आहेत खरं तर मान खटावची. आणि मला हे खरं तर सांगायला हे वाटतंय की ज्या वेळेला आम्ही ह्या लोकांच्यात फिरायला सुरुवात केली, लोकांशी बोलायला सुरुवात केली, इतकी दयनीय अवस्था आहे. म्हणजे विकास नावाची गोष्ट, ज्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात त्या खरं तर ग्राउंड लेवलला बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी यावं अशी परिस्थिती आहे. लोकांचा आक्रोश तो पाहत नाही. इतकी वाईट परिस्थिती असताना ही सगळी राजकीय नेते मंडळी ह्या विकासाच्या गप्पा मारतायत, पण लोकांचा विकास झालाच नाही. फक्त ह्यांचा आणि ह्यांच्या बगल बच्चांचा विकास झाला हे लोकांच्या निदर्शनास येते आणि लोकांच्यात यामुळं प्रचंड राग आहे, रोष आहे या सगळ्या राजकीय व्यवस्थेच्या बद्दल, कारण ह्या सामान्य माणसाला व्यवस्थेत कुठेही जागा नाही. काय सांगताल ज्यावेळेस तुम्ही सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन हा लोकसंवाद सुरू केला, त्यानंतर तुम्ही गावोगावी फिरला, अगदी बाजार, कॉलेज, बस स्थानक, अनेक ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना भेटला, शेतकऱ्यांना भेटला, अशा वंचित घटकातील जे बलुतेदार आहेत त्यांनाही भेटला. काय अनुभव होता अशा वेगवेगळ्या लोकांना भेटत असताना? हा सगळा लोकसंवादाच्या दरम्यानचा जर अनुभव सांगायचा झाला तर हे खरं तर अंगावर शहारा आणणारी अगदी घटना होती. म्हणजे काही प्रसंग तर असे होते की डोळ्यात तुमच्या पाणी यावं अक्षरशः. म्हणजे जिथं पाण्याचं राजकारण आता सगळीकडे केलं जाते, म्हणजे ह्या लोकांच्या भावना आहे की बाबा निवडणुका आल्या की त्याच वेळेला कसं काय पाणी येतं आणि त्या पाण्यामध्ये बरेच जण आंघोळ करून स्वतःला शुचिरभूत होऊन मी पाणी आणलं, मी पाणी आणलं अशा पद्धतीने करतात. पण त्यातलं वास्तव काय आहे बाबा, खरंच पाणी येतंय का किंवा पाण्याचं वास्तव काय आहे, कशा पद्धतीने या पाणी योजना पूर्णत्वास गेल्यात का, फक्त हा सगळा भूलभुलई आहे.
फसवेगिरी आहे लोकांच्यातून आलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना खरं तर अतिशय गंभीर आहे. म्हणजे लोक विकासाच्या प्रक्रियेवर बोलत असताना इथल्या दादागिरीबद्दल बोलतात, इथल्या एकाधिकारशाबद्दल गांभीर्यानं बोलतात, इथल्या तरुणांना इथल्या गुंडगिरीचं आकर्षण वाटायला लागलं. हे खरं तर आपल्या अधपतनाचं किंवा ही अतिशय गंभीर गोष्ट आहे इथल्या विद्यार्थ्यांचं. म्हणजे आता एक गोष्ट सांगायची ह्या लोकांच्यातून आलेल्या सांगतोय मी तुम्हाला की इथले लोकप्रतिनिधी जिथलं 15 वर्ष हे इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत ते स्वतः पैलवान म्हणून स्वतःला म्हणून घेतात, पण गेल्या 15 वर्षात इथे एकही तालीम उभी राहिली नाही. म्हणजे आपण कुठल्या दिशेने घेऊन चाललोय विकासाच्या नावाखाली बाबा, किंवा आपण या 15 वर्षात किंवा मागच्या काळात सुद्धा इथं कर्मवीर अण्णांच्या नंतर नवीन शाळा कॉलेजच उभी राहिली नाही. आज आमच्या माय भगिनींना आमच्या तरुण पोरांना 50-60 किलोमीटरवरून शाळेला यायला लागते. आमच्या बऱ्याचशा भगिनींचं शिक्षण फक्त शाळेला जायला बस नाही त्या किंवा शाळा कॉलेज आमच्यापासून खूप लांब आहे म्हणून शिक्षण बंद झाले. आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्याच्याबरोबर रस्त्यांची अवस्था किंवा पाण्याची अवस्था, रोजगाराची अवस्था, शेतकऱ्यांशी बोलताना जाणवतं की बाबा शेतीच्या बाबतीत नुसतं पाणी 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 करून पण तिथं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय पण पाणी त्यांच्या रानात नाहीये. मग आलेलं पाणी जातंय कुठं? निवडणुकीच्या अगोदर फक्त पाणी येतंय, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात नाही. बरं आलेल्या पाण्याचं पण हे मालक होत आहेत की या गावाला पाणी द्यायचं नाही, त्या गावाला पाणी द्यायचं नाही. त्यामुळे लोकांच्यात प्रचंड रोष आहे. म्हणजे इथले एमआयडीसीचा विषय आता समजा त्या भागात आम्ही गेलो तर त्या लोकांची भावना की बाबा आमची थडकी बांधून कशासाठी एमआयडीसी करताय, म्हणजे इथं प्रकल्प आले पाहिजे, तिथं रोजगार निर्माण झाला पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे त्या पाठीवर. परंतु लोक अशी बोलतात की हा एमआयडीसीचा प्रकल्प व्हायच्या अगोदरच हे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा इथली सगळी राजकीय मंडळी आहेत त्यांच्या सगळ्या बगल बच्च्यांनी तिथं शेकडो एकरी जमिनी घेतल्या. म्हणजे ज्या वेळेला लोकांना पैसे मिळायची किंवा विकासाच्या प्रक्रियेत यायची वेळ येते त्यावेळेला हे फक्त राजकीय नेते मंडळी फक्त आणि त्यांचे बगल बच्चे फक्त मोठे होत आहेत. त्या लोकांच्या भावना काय आहेत एमआयडीसीच्या बद्दल ती साकारताना बाबा त्या लोकांना त्या विश्वासात घेऊन आणि पुन्हा हा सगळा विकास होत असताना ह्या विकास प्रक्रियेत सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. पुन्हा त्यांनी आम्हाला मतं दिलेत का, त्यांनी नाहीत दिले का, हा सगळा दादागिरी किंवा हा जो ह्याचा विषय आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे, प्रचंड. आता विद्यार्थ्याबद्दल शिक्षणाबद्दल जर सांगायचं झालं तर इथं आपल्याकडे खेळाच्या बाबतीत खेळाडू आपल्यात घडले पाहिजेत, चांगल्या चांगल्या प्रकारचे खेळाडू घडले पाहिजे. परंतु तशी परिस्थिती नाही. आपल्या भागात एक चांगली क्रीडा प्रबोधिनी होणं की जिथं सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा होतील जेणेकरून इथं चांगले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावरती जाणारे आपल्या खेळाडू तयार होतील अशी इथल्या लोकांची भावना आहे. त्याचबरोबर इथं असं म्हटलं जातं की मान खटावला दुष्काळ आहे, म्हणजे इथं जरी मातीचा पाण्याचा दुष्काळ असला तरी इथं बुद्धीचा सुकाळ आहे. परंतु बाबा जे अधिकारी आमच्यातून निर्माण झाले इथं काय 10, 50, 100 झाले ते 1000 आमच्याकडे कशी आणखी अधिकारी तयार होतील त्याच्यासाठी इथं चांगलं एक स्पर्धा परीक्षेसाठी चांगलं ग्रंथालय, चांगलं वाचनालय इथं चांगलं निर्माण व्हावं याच्यासाठी कुणीच काय प्रयत्न करताना दिसत नाहीये. ही अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे हे सगळं घडत असताना का नाही म्हणजे काही लोकांनी अगदी आम्हाला मार्मिकपणानं सांगितलं म्हणजे की बाबा आम्हाला मानखटावच्या लोकांना ही राजकीय मंडळी आम्हाला मानखटावची लोक म्हणजे ईडी मेंढरा आहेत असं समजते ती. आता हा येड्या मेंढराचा विषय आम्हाला येड्या मेंढराच काढत असताना बाबा की एक जण असाच बाबा समजा एक लांडगा आहे आणि तो लांडगा त्या मेंढराचं कातडं पांघरून त्या मेंढराच्यात शिरलाय आणि तो त्या मेंढरांना सांगतोय की बाबा मी तुमचा मित्र आहे, मी तुमचा दोस्त आहे असं सांगून त्या मेंढरांना बोलवतोय बाबा. त्या मेंढक्याला तो जीव लावतोय की मी कसा दुसऱ्या काळपातून जरी आलो नसलो तरी मी बाबा तुमच्या ह्याच्यातला असं दाखवत असताना 5-10 वर्ष ही सगळी गेली बाबा. ह्या सगळ्या प्रक्रियेत बाबा मेंढरांचा जो खांडवा तो वाढायला पाहिजे पण एक एक मेंढरू कमीच व्हायला लागले ही त्या मेंढक्याच्या लक्षात यायला लागले. आणि त्यामुळे आता ह्या मानखटावच्या जनतेनं सुद्धा की आपल्याला मेंढर समजणारे आणि आपल्या मेंढराचं कातडं पांघरून जो कोणी लांडगा शिरला त्या लांडग्याला पक्क लागलंय आणि येणाऱ्या निवडणुकीत ही सगळ्या राजकीय व्यवस्थेतल्या सगळ्या लांडग्यांना मानखटावची जनता धडा शिकवणार आहे. तुम्ही हा दौरा पूर्ण केला, अनेक लोकांना भेटला, आता विधानसभा आहे, काय तुमची भविष्यातली राजकीय भूमिका काय असणार आहे सगळ्या? हा दौरा पूर्ण केला असं काय म्हणता येणार नाही. जसं आम्ही म्हणतो की विकासाची प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, त्याचबरोबर संवादाची प्रक्रिया ही सुद्धा सतत चालणारी प्रक्रिया. लोकांशी बोलत राहणं, लोकांना भेटत राहणं, त्यांच्या काय कल्पना आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत ह्या समजून घेणं आणि मग आपण एकत्रितपणानं ह्या विकासाच्या प्रक्रियेत आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवणं. जसं की जलसंधारणाचं काम असेल, शेतीत आज मजुरांची प्रचंड टंचाई आहे तर त्या माध्यमातून शासनानं रोजगार हमीची योजना शेतकऱ्यांच्या बांधावर राबवली पाहिजे. त्या मजुरांचा असेल किंवा 1500 रुपयाच्या साड्यांचा, ह्या माय भगिनीने ज्या 1500 लाडकी बहिणीचा विषय आहे किंवा त्यांना साड्या वाटण्याचा विषय आलाय. एकदा कुठलाही भाव असेल त्याला साडी वाटून कुठला कार्यक्रम नाही करतो, त्या बहिणीचं संरक्षण करणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या बहिणीला 1500 रुपये ओवाळणी दिली हे मतासाठी सगळं चाललेलं नाटक आहे, हे लोकांनी ओळखलेलं आहे. म्हणजे एखाद्या कुठल्या बहिणीला 1500 रुपयाची गरज नाही. म्हणजे हा मान खटावची माणसं ही प्रचंड स्वाभिमानी पण त्यांना गुलाम बनवायचं काम इथं केलं जाते. आमच्या त्या माय भगिनीला तिच्या कष्टानं ती महिन्याला 15,000 इथंच या भागात राहून कसं कमवू शकेल आणि ती तिचं कुटुंब स्वाभिमानानं कसं उभं करू शकेल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमचा उमेदवार वगैरे तसं
काय असणार आहे का? आता आम्ही ह्या लोकसंवादाच्या दरम्यान जेव्हा फिरतोय या सगळ्या प्रश्नांशी आम्ही भिडतोय, लोकांशी बोलतोय, त्यामुळे लोकांचीच भावना आहे की तुम्ही या सगळ्या राजकीय प्रक्रियेत आलं पाहिजे, तरुणांनी या राजकारणात आलं पाहिजे. आणि आमची पण ती भूमिका आहे की जास्तीत जास्त तरुणांनी या राजकारणात आलं पाहिजे, राजकीय प्रक्रियेत आलं पाहिजे, विकासाच्या प्रक्रियेत आलं पाहिजे. कारण चांगल्या विचाराची माणसं या याच्यात येत नाहीत, म्हणून इथं सगळी घाण झालेली आहे. हा सगळा चिखल झालेला आहे, तर हा चिखल किंवा घाण साफ करायला चांगल्या लोकांनी आणि तरुणांनी याच्यात आलं पाहिजे. त्यामुळं या पुढच्या काळात सुद्धा आम्ही राजकीय भूमिका घेऊन लोकांच्या आग्रहास्तव ही विधानसभा लढवण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेणार आहे. आता विधानसभा लढवणार आहे, कशी प्रोसेस वगैरे आणि काय महत्वाचे काय जाहीरनामे असणार आहे तुमचे? हा जो आता आम्ही लोकसंवाद केला त्याच्यातून जो जनतेचा जाहीरनामा आलाय, जनतेचे इतके सारे प्रश्न आलेत, पाण्याबद्दल असतील, मातीबद्दल असतील, जलसंधारणाबद्दल असतील, आरोग्याबद्दल असतील, पर्यटनाबद्दल असतील, अध्यात्माबद्दल असतील, शाळेबद्दल असतील, त्यांच्या स्पर्धा परीक्षेबद्दल असतील, खेळाबद्दल असतील, किंवा आमच्या वृद्ध असतील, माय माऊलींचे मुलींचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, वृद्ध लोकांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना बाजारभावाचा विषय आहे, किंवा इथल्या बाजार समित्या बघितल्या तर फक्त कागदावरती आहेत, त्या प्रत्यक्षात कशा आणता येतील, इथं बाजारभाव, इथं बाजारपेठ कशी निर्माण करता येईल, या सगळ्या प्रश्नावरती हा जो जनतेनं दिलेला अजेंडा आहे तोच आमचा अजेंडा असणार आहे. ओके. हा दौरा करत असताना तुम्ही काय वाटलं की आमदार खासदारांच्या कामासंदर्भात जनता समाधानी आहे का? बिलकुल नाही. ज्यावेळेला आम्ही हा सगळा लोकांच्यात फिरतोय, बोलतोय, त्यावेळेला लोक म्हणतात की इथं झुंडशाही वाढल्या, इथं गुंडगिरी वाढल्या, इथं दादागिरी वाढल्या. म्हणजे जे लोकप्रतिनिधींनी तुम्ही जनतेचे सेवक आहे त्या पद्धतीने वागायच्या, तुम्ही जनतेचं मालक किंवा इथल्या जमिनीचं, इथल्या पाण्याचं तुम्ही मालक होऊ पाहताय आणि दादागिरी करताय. ह्यांची जी मस्ती आहे किंवा हा जो माज, सत्तेचा माज आला, अशी लोकांची भावना आहे. लोक आज बोलू शकत नाही त्यांच्या पुढे जाऊन. म्हणजे खरं तर लोकप्रतिनिधीला कुणाला भीती नाही वाटली पाहिजे, पण तशी परिस्थिती आज मान खटावच्या लोकांच्या मध्ये आहे. आणि त्यामुळे मान खटावच्या जनतेनं उलट हा सगळा जो काय राजकारणाचा फसवण्याचा बाजार आहे सगळ्या प्रकारचा, किंवा पैशाचं राजकारण असेल, म्हणजे लोकांच्यात आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा लोक सांगतात की ही म्हणजे कोण म्हणतंय बाबा आमच्याकडे 100 कोटी आहेत मी घालवणार आहे, कोण म्हणतंय 1000-2000 कोटी आहेत, कोण म्हणतंय आमच्याकडे काय चिचुक्याची पोती आहेत का. परंतु ही सगळी ह्यांची पापाची कमाई, ही सगळी नेते मंडळी राजकीय व्यवस्थेतली प्रचंड श्रीमंत झालीत, परंतु इथली जनता मात्र गरीब आहे, जनता भिकेला लावलेली आहे. त्यामुळे खरं तर ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनता श्रीमंत झाली पाहिजे, तसा राजा असायला पाहिजे, पण इथं उलटी प्रक्रिया आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो पैशाचा, मटणाचा, ह्याचा कुठला जो काय सगळा जो ह्यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडाला पूर्णपणे फटाव देऊन इथली सामान्य जनता, इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी संधी देईल आणि तो आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवतील. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.